नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. ITI शिल्प निर्देशक जाणार संपावर. परभणी राज्य सरकारी कर्मचारी संघटना यांच्या वतीने पुकारलेल्या संपात दिनांक 21 पासून ITI शिल्प निर्देशक जाणार संपावर. राज्य मध्यवर्ती संघटनेच्या वतीने पुकारलेल्या संपास महाराष्ट्र राज्यातील विविध विभागाच्या संघटना सहभागी होणार आहेत. या पुकारलेल्या संपात महाराष्ट्र राज्य ITI निर्देशक संघटना शाखा परभणीच्या वतीने संपात 100% सहभाग होणार आहेत, असे जिल्हाध्यक्ष गिरीश केदार यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. गोंधळ महर्षी राजाराम बापू कदम शासकीय ITI मुख्य प्रवेशद्वार वर सकाळी 11 वाजता ITI मधील सर्व शिल्प निदेशक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने संपात सहभागी झाले. या संपाच्या प्रमुख मागण्या सुधारित पेन्शन योजना, आश्वासित प्रगती योजना, राज्य शासनाने जाहीर केलेल्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजनेचे नियम व कार्यपद्धत असे अटी शर्ती विशद करणारी अधिसूचना त्वरित काढावी. आश्वासित प्रगती योजनेच्या 10, 20, 30 वर्षानंतरचे पदोन्नतीला लाभ लागू करावेत. सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे. हीच विभागाने सर्वगातील एक रिक्त 35% पदे त्वरित भरावीत. केरळच्या धर्तीवर राज्यात कर्मचारी विमा योजना लागू करावी. शासकीय ITI अंतर्गत विविध मागण्या कर्मचारी करण्यात आल्या आहेत. हा संप 100% जिल्हा शाखा परभणीच्या वतीने अध्यक्ष गिरीश केदार यांच्या नेतृत्वाखाली सचिव उपाध्यक्ष संदीपान वाघमारे, विभागीय कृषी अधीक्षक श्री लोखंडे, कोषाध्यक्ष संतोष नालंदे, सर्व सन्माननीय सदस्य भगवान काळे, गोपाल घायल, शेवाळे यांच्या प्रयत्न श्रीमती विषय गवळी, प्रज्ञा निकम, ब्रह्मापूरकर, मिरकेलकर, सावळगे यांचा सहभाग आहे. हो शिरोळे सर, जे संपत नाही त्याचा करायचे काय? हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. जुनी पेन्शन सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र 7 वेळा लक्षवेधी आंदोलनाद्वारे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रयत्न झाले, पण शासनाला 15 महिन्यात चर्चेसाठी वेळच मिळाला नाही. त्यामुळे विधानसभेच्या पटलावर मान्य झालेल्या प्रलंबित मागण्यांचा शासनाला विसर पडलेला आहे. त्यामुळे आज दिनांक 21 एप्रिल रोजी सर्व राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटना तसेच सर्व समन्वय संघटना यांनी आज शासनाच्या विरोधात जवळपास 18 मागण्यांसाठी संप पुकारलेला आहे. आज त्या सर्व मागण्यांचा विचार करता जर मागण्या बघितल्या तर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतची विस्तृत अधिसूचना तात्काळ जारी करण्यात यावी, ही एक मागणी आहे. तसेच सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा अंतर्गत समस्यांवर माननीय मुख्यमंत्री स्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी 2 महिन्यातून एकदा चर्चा सत्राचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात यावे, ही सुद्धा एक मागणी आहे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदानित, अंशतः अनुदानित नियुक्त तसेच 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच वस्तीशाळा शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, ही सुद्धा एक मागणी आहे. चतुश्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवरील बंदी तात्काळ उठवावी. तसेच 10, 20, 30 वर्षाच्या सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावा. सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात यावे. तसेच 10 वर्ष सतत काम करत असलेल्या कंत्राटी, रोजंदारी, अंशकालीन कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्यात यावे, इत्यादी मागण्या आजच्या संपात करण्यात आलेल्या आहेत. धन्यवाद. हा संप बेमुदत संप पुकारला गेलेला आहे. जोपर्यंत संघटनेच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप चालू राहणार आहे. आमचे सर्व कर्मचारी बाहेर उभे राहिलेले आहे आणि कोणीही मदत जाणार नाही. पूर्ण संप राहणार आहे. 100% संप जोपर्यंत संघटनेच्या मागण्या पूर्ण होत नाही, संघटनेला जोपर्यंत शासन परिपत्रक, शासन निर्णय देत नाही तोपर्यंत संप हटणार नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये त्याचा प्रावधान दिलेला आहे. राज्यघटनेप्रमाणे शासनाने पेन्शन
दिली पाहिजे आणि भारताच्या संविधानामध्ये जे कर्मचाऱ्यांना जे दिलेलं आहे, कर्मचाऱ्यांना जे पेन्शन बाबतीत दिलेलं आहे त्यानुसार कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. सरकार त्याचा विरोध करत आहे. त्यामुळे आमचे कर्मचाऱ्यांचा पूर्ण संप होत आहे आणि जोपर्यंत कर्मचाऱ्यांना मागण्या पूर्ण होत नाही कर्मचाऱ्यांचे, तोपर्यंत संप चालू राहणार आहे. कोणीही कर्मचारी काम करणार नाही हे आमच्या संघटनेतर्फे आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे. 21 एप्रिल 2026 रोजीचा जो संप सर्व कर्मचाऱ्यांनी म्हणजे पुकारलेला आहे, ह्या ज्या मागण्या आहेत ज्या संपामागच्या, तर ह्या सर्व मागण्या रास्त आहेत आणि ह्या पूर्ण केल्याच पाहिजे असे शासनास भेटून धरून आणि शासनाने ह्या ज्या आमच्या रास्त मागण्या आहेत ह्या पूर्ण होण्यासाठी आम्ही बेमुदत संप म्हणजे पुकारलेला आहे आणि तो आम्ही पूर्ण करणारच आहे. आहे मध्यवर्ती संघटनेचा संप आहे. त्याला निदेशक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी ITI परभणीमध्ये सर्व निदेशक संघटनेचे 100% संपामध्ये सामील झालेलो आहोत. आमच्या ज्या मुख्य मागण्या आहेत, NPS जुनी पेन्शन योजना ही शासनानं आम्हाला लागू करायला पाहिजे, हीच मुख्य मागणी असून 10, 20, 30 याचासुद्धा आम्हाला लाभ दिला पाहिजे. ह्या शासनाचा जोपर्यंत शासन आम्हाला आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही शासनाचा निषेध करतो आणि शासनाला जोपर्यंत त्यांना वेळ भेटत नाही, आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही झगडत राहू. निदेशक संघटनेचा ITI निदेशक संघटनेचा. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.